रोटी बँकेच्या सकारात्मक उपक्रमाला सर्वांनी प्रतिसाद देत तब्बल 350 पेक्षा जास्त गरजूंना अन्नदान करण्यात आलंय। सोलापुरात रोटी बँक संस्थेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अर्शद मुश्ताक खलिफा यांनी आपल्या वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून 300च्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान केले। संस्थेने जनतेला आवाहन केले होते की आपण जो वाढदिवस साजरा करतो त्यामध्ये केक, फटाके, शाल, पार्टी, कलर यामध्ये पैसे वाया न घालवता आपण आमच्या संस्थेसोबत अन्नदान करून एक आदर्श वाढदिवस साजरा करू शकतो, जेणेकरून तुम्हाला पुण्य आणि गरजू लोकांचा आशीर्वाद मिळेल। आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ व मिठाई देऊन तुमच्या हाताने जेवण वाटप करू। संस्थेला ATJ आणि 12A हे नंबर सुद्धा मिळालेले आहेत। यावेळी संस्थेचे अध्यक्ष जमीर पठाण, सोमनाथ उपासे, जुबेर सय्यद, समीर पठाण, सत्तार भाई शेख, भारतीय अमन ग्रुपचे आसिफ भाई बागवान खलीफा, सईद बारी, उमेर बागवान, कासिम बागवान, बासित खलीफा, अफाक बागवान, दानिश खलीफा व सर्व रोटी बँक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। शासकीय रुग्णालय जिल्हा सोलापूर येथे रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज एक वेळचं जेवण, रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज एक वेळ संध्याकाळचं जेवण मोफत देण्यात येतो। मागील 8 वर्षापासून हे कार्य चालू आहे। फक्त गरजू लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे काम सातत्याने न चुकता चालू आहे। तर या संस्थेचा एक नवीन उपक्रम चालू करण्यात आला होता की त्यामध्ये आपण आपला वाढदिवस साजरा करू शकतो, जेणेकरून जे या समाजामध्ये बाहेर जे वाढदिवस साजरा होतो त्यामध्ये वायफट खर्च करण्यात येतो। ते वायफट खर्च न करता आपण या गरजू लोकांसोबत अन्नदान करून रोटी बँक संस्थेतर्फे सोबत आपण त्या वाढदिवस साजरा करू शकतो। तर या आव्हानाला आमचे लहान भाऊ व मार्केट यार्डचे सुप्रसिद्ध व्यापारी अर्शद भाई खलीफा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले आणि आपला आज वाढदिवस वायफट खर्च न करता या गरजू लोकांसोबत साजरा केले। यांचा मी आभार मानतो। कसं वाटतं तुम्हाला हे काम? नाही जेवण चांगलं आहे। कुठला गाव आहे आपला? अकलूज आहे का? हां, जेवण व्यवस्थित आहे? व्यवस्थित आहे जेवण, चविष्ट आहे आणि चांगलं आहे। समाजामध्ये काय तुम्ही संदेश देणार? नाही, चांगलं आहे, समाजासाठी चांगलं आहे, लोकांसाठी गोरगरिबासाठी चांगलं आहे। लोकांचं सेवा होते, भरपूर चांगलं आहे। 2 टाइम जेवण मिळते, खायला मिळायला आनंद आहे। सगळं पेशंट बी व्यवस्थित चांगलं होऊन जाते। चांगलं आहे। ताई तुम्ही बोला। त्यांना जेवण भरपूर बोला की। जेवण चांगलं आहे, तर माणसांचं तुम्ही सुविधा करतायत हे आम्हाला धन्यवाद आहे। पाणी आहे, जेवण आहे, सगळं चांगलं आहे। म्हणजे ही पण चांगली ट्रीटमेंट पण चांगली आहे। हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे ज्यांना तुम्हाला पण चांगलं, आम्हाला पण चांगलं। हो, चालेल।